नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेते अमोल बावडेकर आहेत. अमोलजी, तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत. आणि तुमचा हा गेटअपच इतका भन्नाट आहे, म्हणजे अगदी कॉस्ट्युमपासून तुमचं जे काही चेहऱ्यावर तुम्ही काही केलेलं आहे त्याच्यावरून काहीतरी हे भन्नाट कॅरेक्टर आहे ह्याची कल्पना येते आहे. आधी नावापासून सुरुवात करा की काय हे कॅरेक्टर आहे आणि मग त्याच्या डिटेलमध्ये जाऊ आपण. हे कॅरेक्टर म्हणजे बाबा रंगराज असं कॅरेक्टर आहे. ऑफकोर्स हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे या मालिकेतलं. आणि हा एक असा बाबा आहे जो स्वतःला देव मानतो. लोकांना सुद्धा सांगतो की नुसतं मूर्त्यांच्या आणि याच्या पाया पडून काय होणार नाही, माझ्या पायावर शरण या तर हा भवसागर पार करून देईन तुम्हाला. तर इतका अहंकारी अभिमानी माणूस आहे की तो स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतो. सो मला असं वाटतं की निगेटिव्ह भूमिका ही एखाद्या दुःखासारखी आहे जी सुखाची किंमत कळण्यासाठी तुमच्या वाट्याला यावं लागतं दुःख. तर या मालिकेतलं या बाकीच्या गुणी लोकांचं महत्त्व कळावं यासाठीचं मी दुःख आहे. बरोबर. आणि आत्ता आपण बघतोय आपल्या आजूबाजूलाही बाबांचं पेव फुटलेलं आहे. प्रत्येक काही किलोमीटर अंतरावर गेलो की आपल्याला नवीन बाबा सापडतोय. तर इतकी सगळी लोकांना आत्ता म्हणजे ते आकर्षित करत आहेत बाबा लोक. जे थोडक्यात आपल्याकडचे लोक खूप समस्यांमध्ये अडकलेत, वेगवेगळ्या प्रकारचे असतील. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? बरोबर. माझं वैयक्तिक मत हेच आहे की आज तुम्ही मंदिरांमध्ये बघा, 5-5 तास लाईन लावून देवाला बघण्यासाठी लोक तेवढा वेळ खर्च करतात. ह्याचं कारण एकच असतं की कुठेतरी एक विश्वास त्यांचा असतो की ते दर्शन घडलं ना की माझं सगळं ओके होणार, सगळं छान होणार. तेवढ्या विश्वासासाठी ते इतका वेळ काढतात. पण याचा फायदा घेणारे घटकसुद्धा या समाजात आहेत आणि ते इतकी भुरळ पाडतात. ते सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगलं, भले 4 पैसे स्वतःच्या खिशातनं घालूनसुद्धा त्यांचं भलं करतील, कारण माझा शब्द खरा ठरला पाहिजे म्हणून. तर मला असं वाटतं की लोकांनी कुठेतरी हे समजायला पाहिजे की प्रत्येक संतांनी, आपल्या पूर्वीच्या संतांनी सांगून ठेवलं, आपल्या मनात देव आहे, त्याला बघा. तुम्ही आज डोळे मिटले तर मी इथून बालाजीला जाऊ शकतो, मी इथून अंबाबाईला जाऊ शकतो, वैष्णवदेवीला जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. दर्शन कुठेही तुम्हाला डोळे बंद केल्यावर होईल, इतकी देवानी सोय करून ठेवली तुमच्या मनात. मग ह्या गोष्टींच्या नादी लागू नका. दुर्दैवानी म्हणण्यापेक्षा सुदैवानी मी ही भूमिका करतोय. कदाचित मला हे अजून लोकांना दाखवून देता येईल की अशा माणसांच्या नादी लागू नका. पण कोणत्याही भूमिकेसाठी तयारी करावी लागते. तुम्ही कुठल्या बाबाला जाऊन बघून आलायत का जे काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर चाललंय? नाही, मी अशा कुठच्या बाबांकडे मी जातच नाही, कारण मला त्या गोष्टींवर विश्वासच नाही आहे. इव्हन मी मंदिरांमध्ये फार लाईन लावून वगैरे जात नाही. त्यामुळे मला देवावर प्रचंड विश्वास आहे. मी घरी स्वतः पूजा करतो माझ्या देवाची. मी जिथे मला सिद्धिविनायकाला वाटलं तर मी डोळे बंद करून त्याला आठवतो, नमस्कार करतो, मला बरं वाटतं. सो ह्या स्वभावाचा मी ऑलरेडी आहे. पण रांगेत उभारून तासन तास त्याने फार फरक नाही पडत असं मला वाटतं. की तुमचा वेळ आहे, जो तुमचं आयुष्य जे लिमिटेड आहे, जे कोणाला कळत नाही, अरे एवढी वर्ष पडलेत, ती कशी जातात कळत नाही. 24 चालू असताना आपण एक काम करत होतो, ते संपलं, 25 सुरू झालं, 25 ते 2 महिने जात आले. सो हा स्पीड आहे ना, तो लोकांच्या अजून लक्षात येत नाही आहे की तुम्हाला या आयुष्यात काय काय करायचं. त्यासाठी हा किलिंग वेळ आहे, हा फुकट घालवू नका. तिथे दर्शन नाही घेतलं तर देव तुम्हाला पावणार नाही आहे का? मनापासून हाक घातली तर देव कुठेपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे नका करू, त्यापेक्षा मनापासून देवाला साथ घाला, तुम्हाला डेफिनेटली मिळेल. आणि कुठच्या बाबाला मला बघावं लागलंच नाही. रादर मी अशा काही भूमिका बघितल्या की ज्याच्यात जवळपास माझी भूमिका जाणार नाही एवढीच मी काळजी घेईन. हां, की ती कुठेही कोणाची नक्कल किंवा सिमिलॅरिटी वाटू नये याची मी काळजी घेईन. आणि तुमचा हा ट्रॅक किती मोठा आहे, म्हणजे तेवढ्या किती दिवस तुम्हाला द्यावे लागणार? जोपर्यंत तुम्हाला चांगली गोष्ट बघायची आहे तोपर्यंत माझी किंमत आहे आणि ती राहणार कायम. पण मला सांगा, हा तुमचा कॉस्ट्युमही खूप छान आहे. हा कुणी डिझाईन केला आहे, काय ह्याच्याबद्दल? डिपार्टमेंट आहे, कपडेपट आमचा जो आहे त्यांनी सगळं हे डिझाईन केलं. त्याच्यावर खूप चर्चा केली गेली, टिक्यापासून अगदी दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ठरवून. आणि ऑफकोर्स झीचे जे आहेत सर्वेसर, त्या सर्वांचाच हात आहे. प्रत्येक गोष्ट
प्रयत्न करून तिथे बघून परत त्याचे फोटोग्राफ कसं दिसतोय कसं असं करत तो लुक बनला आहे. त्यामुळे फार विचारपूर्वक आणि सुंदर केलेलं आहे. आणि मुळात मला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. म्हणजे पुरुष असूनही मला दागिन्यांची भयंकर आवड आहे. त्यामुळे एवढं सगळं परिधान करायला मिळाल्यावर मी खुश आहे. दागिन्यांची आवड म्हणाल, कोणकोणते दागिने आवडतात तेही सांगा. मला सगळे दागिने आवडतात. म्हणजे एरवीसुद्धा माझ्या हे कानात असतंच, त्यानंतर गळ्यात असतं, हातात ब्रेसलेट असतं, अंगठ्या असतं. मी काय म्हणून सोडत नाही. अगदी माझ्या पायातही कडं आहे. खूप छान. पण मला सांगा, तुम्ही खलनायकी व्यक्तिरेखा आधी ह्याच्या आधी केलेल्या आहेत? ऑफकोर्स केलं. म्हणजे ही स्टँड आउट सगळ्यांपेक्षा वेगळी होईल असं काय आहे? बघा, प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न हाच असतो की पुढची येणारी भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा अजून श्रेष्ठ ठरावी. सो मी प्रयत्न तसाच करीन. परंतु झीसाठीच मी पूर्वी मालिकांमध्ये मी निगेटिव्ह भूमिका केलेत आणि त्याही गाजलेत. जसं की उंच माझा झोकामध्ये मी मोरू मामा होतो. राधाई बावरीमध्ये मी डॉक्टर केदार होतो. सो त्याही गाजलेल्या भूमिका आहेत. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन की मला ही सुद्धा भूमिका तितक्याच ताकदीची होण्यासाठी बळ देऊ. ओके, एक शेवटचाच प्रश्न, ह्याचं शीर्षक तुला जपणार आहे. तर वैयक्तिक आयुष्यात तुम्ही सर्वात जास्त कोणाला जपता आणि तुम्हाला कोण जास्त जपतं ह्याच्याबद्दल सांगा. हा प्रश्न खरंच ट्रिकी आहे. कारण माझ्यासाठी ना माझ्या घरचे माझे सर्व आहेत. आई, वडील नाही आहेत पण आई. खरं तर वडील म्हणजे सगळ्यात लाडके होते आणि त्यांच्यामुळे मी जो काय आहे तो आहे. जो काय घडलो, मग गाणं असू दे, अभिनय असू दे, त्यांच्यामुळे घडलं. पण दुर्दैवाने आज ते माझ्याबरोबर नाही आहेत. पण माझी आई आहे, माझी बायको आहे, माझा मुलगा आहे आणि माझे सासू सासरे आहेत. हे सगळेच मला तितके जवळचे आहेत. आणि त्याचबरोबर माझे मित्रमंडळी. कारण तुम्हाला एखादा माणूस जोडला जातो ना, तो कुठल्याही नात्याने असो, पण तो तितकाच जीवापड असतो त्याच वेळेला तुमचं नातं बनतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुला जपणारं आहे हे आयुष्यात ब्रीद फार महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही पाळलं पाहिजे. खरं तर म्हणजे सिरियलमध्ये तुम्हाला गाण्याची संधी नाही आहे. पण मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करीन, काहीतरी आपल्या प्रेक्षकांना 1-2-3 ओळी गुणगुणून दाखवायत जे तुम्हाला वाटतंय. काही झालं बरं, मग आता घेतलंच आहे असं रूप, तर मग परमेश्वराचं एक भजनच तुमच्या 2 लाईन मी. मनी आनंद विठ्ठल देही छंद ही विठ्ठल. मनी आनंद विठ्ठल देही छंद ही विठ्ठल. मोहमाया पाश सारे सारे बंध ही विठ्ठल. मनी आनंद विठ्ठल देही छंद ही विठ्ठल. वा वा, खूप छान. इतकं ऐकायला छान वाटतंय. तर मला वाटतं की अमोलजी, आपण ह्या सिरियलच्या निमित्ताने आज भेटलोय, पण तुमचा प्रवास खूप मोठा आहे. त्यामुळे तारांगणच्या प्रेक्षकांना तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा. आपण पुन्हा एकदा भेटू. आता तुम्ही ह्या सेटवर असालच, तेव्हा आपण पुन्हा भेटू आणि आपल्या प्रेक्षकांना तुमच्या अख्ख्या करिअरची काय म्हणू मी त्याला, सफर घडवून आणू. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.